अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संगमचे 27वे अधिवेशन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाले। विश्वश्री डॉक्टर वेंकटेशम शास्त्री गड्डम पंतोलू स्थापित अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संघमचे द्विदिवसीय अधिवेशन श्री त्र्यंबकराज त्र्यंबकेश्वर क्षेत्रात हृदयेश्वर भक्तनिवास सभागृहात सकाळी 8 वाजता कुशावर्ती तीर्थात पूर्ण कलश पूजन करून त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा करत सभास्थळी आगमन करून ध्वजारोहण श्री माता मुक्तांबिका देवी दत्तपीठम होसकोट कर्नाटक यांच्या हस्ते सभाध्यक्ष गुर्रम बोजण्णा पंतलू यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। त्यानंतर सकाळी 9:30 वाजता मार्कंडेय ऋषीमुनी पूजन, पुण्याह वाचन, नक्षत्र पूजन, षोडश स्तंभ पूजन आदी धार्मिक विधी संपन्न करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर अखिल भारत पद्मब्राह्मण पुरोहित संगम संघप्रमुख वेंकटरमण गड्डम, श्रीशैलम पद्मशाली नित्य अन्नदान सत्रम अध्यक्ष वरकाला सूर्यनारायण व अखिल भारत पद्मशाली संघम माजी उपाध्यक्ष बौद्धण्णा बापूजी यांची उपस्थिती होती। यावेळी भविष्यातील कार्यक्रम नियोजनपूर्वक राबवण्याचं आवाहन आणि संघटना वाढवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी भद्रावती तुळजाभवानी कुंकुमार्चन यात महिलांनी सहभागी होऊन भद्रावती आणि तुळजाभवानी कुंकुमार्चन विधी संपन्न केले। यात त्र्यंबकेश्वर विश्वस्त आणि स्थानिक पुरोहित वेदमूर्ती जगदीश शरद कावनाईकर, दयानंद मामड्याल सपत्नीक, संतोष जगताप सपत्नीक, अरुणा अमृतवाड, तुम्मा सत्यनारायण, रवींद्र संगनेनी, तरणीकंटी विजयकुमार आदींची उपस्थिती होती। दरम्यान हे अधिवेशन महाराष्ट्र पद्मब्राह्मण पुरोहित संगम अध्यक्ष विश्वेश्वर गड्डम पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीचे चक्रपाणी चिलवेरी आणि गोविंद चिलवेरी, शंकरराव मिठापल्ली पंतलू, अशोक जन्नू पंतलू यांच्या परिश्रमानं तसंच पद्मब्राह्मण पुरोहित संगम उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलाराम पंतलू, विठ्ठल राज मोगली नामानी पंतलू, बलराज पंतलू, बलराम पंतलू, अंबादास पंतलू, कनकय्या पंतलू, हनुमान पंतलू, राजऋषी ताटीपामुल पंतलू, सूरज नागुल पंतलू, शांताराम मच्छा पंतलू, नरसिंग कोडम पंतलू, भाग्यलक्ष्मी उर्डी, प्रमोदिनी अमृतवाड, श्रीनिवास सेबी, लता काडगे तसंच महाराष्ट्र पद्मब्राह्मण पुरोहित संगम सभासद मंडळींनी यावेळी परिश्रम घेतले।